एका गावात एक मुलगा होता जो नेहमी नकारात्मक विचार करायचा. त्याला वाटत होते की त्याच्यासोबत वाईटच घडेल. एका दिवशी तो एका साधूच्या भेटीला गेला आणि त्याला त्याची समस्या सांगितली. साधूने त्याला एक छोटीशी बोधकथा सांगितली. साधूची बोधकथा: एका जंगलात एक मोठा डोंगर होता. त्या डोंगरावर एक सुंदर फुलझाड होते, पण ते फुलझाड नेहमी वाईटच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होते. एका मुलाला ते आवडले, पण त्याने त्याला विचारले की तू नेहमीच वाईट गोष्टीवर लक्ष केंद्रित करतोस. फुलझाडाचं उत्तर: मला वाटतं की माझ्यासोबत वाईटच घडेल, त्यामुळे मी नेहमी वाईट गोष्टींवर लक्ष देतो. मुलाने फुलझाडाला सांगितले, तू सकारात्मक विचार कर तर तू नेहमीच आनंदी राहशील. फुलझाडाने मुलाचे ऐकले व त्याने सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. बोधकथा: या बोधकथेचा अर्थ असा आहे की आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. नकारात्मक विचार केल्याने आपण नेहमी दुःखी राहू. सकारात्मक विचार केल्याने आपण आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. निष्कर्ष: या बोधकथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवा.